नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आम्ही आता निघालो तो जगन्नाथपुरीला। 11:30 वाजलेत आणि आम्ही आता LLT स्टेशनवर पोहोचलोत। 12ची ट्रेन आहे आमची आणि सलोनी घर बघा चालतं। खायला शोधते हल्दीराम पण बंद होतं। आता या स्टॉलवर आलो। ट्रेन मध्ये बसलेले आहोत आणि थोड्याच वेळात आता ट्रेन पण सुरू होईल। 29 तासाची रनिंग आहे आणि सध्या तर असल्यामुळे काय दाखवता नाही येणार, त्यामुळे सकाळी भेटू। 1 वाजलाय आणि नागपूर स्टेशनवर पोहोचलोत आम्ही। आमची ऑर्डर येणार आहे झोमॅटोवरनं जेवणाची, तीच घ्यायला उतरलो। तो अजून झोमॅटोवाला कुठे दिसत नाही और ये हमारा ऑर्डर आ चुका है। आता दरवाजा कोण उघडल? 6 बजे आएगा। वाजलेत आणि परत एकदा आम्ही झोमॅटोवरनं ऑर्डर केली, ती घेऊन आता निघालो आणि पुरीला आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचू। अजून खूप प्रवास बाकी आहे, त्यामुळे सकाळी भेटू। सकाळचे 9:30 वाजलेत आणि आम्ही आता पुरी जंक्शन मध्ये पोहोचलेलो आहोत। गाडी संख्या 1 त्यांच्या बाहेर येऊन रिक्षा केली आहे 100 रुपयात। जोपर्यंत हॉटेल भेटत नाही तोपर्यंत तो दाखवत राहील। इथं रूम घेतले बीच जवळ 2 दिवसासाठी। दुपारचा 1 वाजल्याने रेस्टॉरंट मध्ये चाललो, प्युअर व्हेज। करून झालेलं आहे। आता आम्ही दर्शनासाठी चाललो। तर मंदिर 2:30 वाजता ओपन होतो, त्यामुळं जेवण वगैरे करून आता आम्ही दर्शनाला चाललो आणि तयारी करून आता मंदिरात निघालोत आम्ही हॉटेलवरनं। रिक्षा देवलाजवळ आज जात नाही, कारण आज काहीतरी सण आहे त्यांचं, त्यामुळं रिक्षावाल्यांनी लांबच सोडलाय। तिथून नाकाबंदी आहे, तिथून आता आम्ही चालत चाललो। जाम गर्दी आहे आज। कार्तिक पौर्णिमा आहे, त्यामुळं खूप गर्दी आहे जगन्नाथपुरीला। तुम साथी मानों को साक्षात करा। जन्म जय सिंह आपणकर झील आपण सिंहद्वार सूचना केंद्र खोजुंट साक्षात करतो। दर्शन करून झालंय 5:30 वाजता आमचं दर्शन करून झालं VIP मधून। आणि आज कार्तिक पौर्णिमा होती, त्यामुळे खूप गर्दी होती। जगन्नाथपुरीचा महाप्रसाद पण आम्ही ग्रहण केला। तिथंच भटजीने आम्हाला दिलता, तो आम्ही थोडासा खाला। जर तुम्ही कार्तिक पौर्णिमेला येत असाल तर VIP दर्शन घ्या, कारण खूप गर्दी आहे इथे। असं तुम्हाला लाईनीला 4-5 तास लागतील लाईनीला। आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळं काही दाखवता नाही आलं। जर 6 वाजलेत आणि आम्ही रूमवर आलोत। इथं अंधार लवकर होतं, 5 वाजताच अंधार पडलेला, त्यामुळे बाकीचं साईट सीन आम्ही उद्या करायला निघू, त्यामुळे उद्या सकाळी भेटू। गुड मॉर्निंग आणि आजचा दुसरा दिवस। आज निघालोत आम्ही साईट सीन करायला।
आहोत आम्ही आणि दुपारी मंदिरात जाऊ आणि जेवणाचं बघू कसं काय आहे ते प्रसादाचं, महाप्रसादाचं. जय जगन्नाथ. दर्शनार्थी भक्त माने ध्यान दिंतु पंचुकर भिड़ को दृष्टि रखी मंदिर में एक तरफ रास्तार व्यवस्था करा जायथिला. वर्तमान आज मंदिर परत दर्शन करून झालेलं आहे. प्रसाद पण आम्ही खाल्लाय आज, महाप्रसाद पण खाल्लाय आज आणि थोडं राहिलेलं ते सोबत घेतलंय आणि यांची परत एकदा शॉपिंग चाललेली आहे इथे. पण खूप गर्दी होती. जर तुम्ही येत असाल तर बघा गर्दी किती आहे आणि त्यानुसार VIP दर्शन देखील घेऊ शकता. VIP दर्शनाचं तुम्हाला जर ग्रुपमध्ये करायचं झालं तर आज आमचे 1200 घेतले. काल पौर्णिमा होती त्यामुळे एकाचे 500 रुपये घेतले. महाप्रसाद जर तुम्हाला खायचं झालं तर 100, 200, 300, 400, 500 असेनुसार रेट आहेत त्याचे. तुम्हाला जो पाहिजे असेल तो घेऊ शकता. आणि मंदिरावर जो झेंडा आहे त्याचा पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर 100, 500 आणि 2000 असे तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर या रेटनुसार तुम्हाला मंदिरावरचा झेंडा देखील भेटू शकतो. आम्ही पण एक छोटासा मंदिरावरचा झेंडा घेतलेला आहे घरी नेण्यासाठी. इथून एंट्री आहे. आज जायचा एकच मार्ग आहे. फक्त हिंदूंनाच एंट्री आहे. जर तुम्ही दुसऱ्या धर्माचे असाल तर बाहेरून तुम्हाला दर्शन दिलं जातं. सिंह दरवाजातून तुम्हाला एक मूर्तीचं दर्शन करून दिलं जातं, कारण आतमध्ये फक्त हिंदूंनाच मुख्य गाभाऱ्यात जाता येतं. त्यामुळे जर तुम्ही हिंदू असाल तरच इथे या, नाहीतर तुम्हाला बाहेरून दर्शन घेता येईल. स्वतः इंदिरा गांधी आलती तेव्हा पण त्यांना बाहेरूनच दर्शन देण्यात आलं. आम्ही बसलो रिक्षात. आता स्वरूपद्वार इथे चाललो आरती बघायला. जय जगन्नाथ. आलो समुद्र आरती बघायला स्वरूपद्वार इथे. चालत चालत बघूया भेटते का. आरती वगैरे बघून झाले. तुम्हाला जर आरती बघायची असेल तर 6:30 वाजता स्वरूपद्वार इथे या, तुम्हाला आरती बघायला मिळेल. फेमस छेना पोळा. गुड मॉर्निंग. आजचा तिसरा दिवस आणि आज निघालो आम्ही साईट सीन करायला. सूर्य मंदिर आणि भुवनेश्वर मधले बाकीचे मंदिर करायला तिथे निघालो. तुम्ही प्रायव्हेट गाडी केली तर त्याचे 3300 रुपये होतात आणि तुम्हाला जर बसनी ते सर्व एक्सप्लोअर करायचं असेल तर पर माणसी 100 रुपये आहेत जर तुम्ही बसनी गेलात तर.
साठी एकच आयटम आहे, पुरी आणि भाजी त्यांची. त्यांना काहीतरी वेगळं नाव आहे. आणि स्वीटमध्ये तुम्हाला खायचं असेल तर रबडी आणि त्यांचा छेना काहीतरी आहे आणि चाय तुम्हाला मिळून जाईल. त्या भाजीला डालमा बोलतात आणि त्यासोबत तुम्हाला पुरी देतात. ते तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर स्टेशनच्या समोर आहे. इथं 9 वाजलेत आणि साईट सीन साठी निघालत गाडी करून. इथं पहिला स्टॉप आमचा झालेला आहे बीचच्या साईडला नारळ पाणी पिण्यासाठी. सूर्य मंदिर बघायला पोहोचलोत आता. इथं 4 गेट आहेत, त्यानुसार तुम्ही गाडी कुठे लावता ते लक्षात ठेवा. सगळ्या टोप्या तिकीट घर आहे. ऑफलाईन पण काढू शकता किंवा ऑनलाईन पण तिकीट आहे यांचं. 40 रुपये तिकीट. आम्ही ऑनलाईन काढलंय आणि आता गाईड ठरवलाय बहुतेक. बघूया. ओडिशा का राजा नरसिंह देव ये कोणों में बनाया, त्रिकोण में, हमने ना कोणों में नहीं एंगल, अर्क मन सूर्य, जैसे जगह का नाम रखा कोना अर्क, हमने ना. जब यहाँ पर समंदर था, फर्स्ट सूर्य उदय होता है, फर्स्ट किरण जाके मंदिर का अंदर भगवान का मूर्ति था, सूर्य का अष्ट धातु का मूर्ति, सूर्य भगवान का. तो इनका मुंह में किरण गिरने से वो लाइट रिप्लाई करता. तो पंडित को मालूम पड़ता सूर्य उदय हो गया. ये होता उदय का स्थान. और कन्याकुमारी में सूर्यास्त होता है. तो ये उदय का स्थान में राजा ने 1238 में सूर्य मंदिर को बनाने के लिए शुरू किया और 1250 में कंप्लीट किया. 12 साल लगा. 1200 कारीगर लिया. 12 एकड़ जमीन. इनका अंदर 4 मंदिर. पहले होता नाच मंदिर, इनका पीछे जगमान मंदिर, इनका पीछे मुख्य मंदिर, इनका पीछे सूर्य भगवान का पत्नी छाया और संध्या का मंदिर. ये देखो हाई हील. पहले में हाई हील था ना. हिल चप्पल तुमची पहिलेपासून होती. जब नोट छपा था ना, 20 रुपये नोट का अंदर पैरा था, समझे ना. जो लाल नोट से 20 रुपये नोट. हाँ, पहले वाला 20 रुपये नोट का पीछे था. अभी कोविड का समय नया नोट निकला तो 10 रुपये नोट के अंदर सरळ काढ. उधार 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 दाहिना साइड. खूप ऊन आहे इथं. सकाळ लवकर होते त्यामुळं आता जस्ट 10:30 वाजलेत ना. एवढा ऊन लागतंय का बोलायला नको. आपल्या घरचे 2 वाजलेच जसे. जर तुम्ही येत असाल तर संध्याकाळी या. आणि संध्याकाळी इथं लाईट शो पण असतो, तो पण तुम्हाला बघता येईल. आम्हाला जायचंय म्हणून आम्ही सकाळी आलो. मंदिर बघायचं असेल तर वेळ काढून या, कारण गाईड केला तर तुम्हाला सर्व काही माहिती भेटेल. डिटेल खूप नक्षीकाम केलेलं आहे. त्यानुसार तुम्ही जर येत असाल तर वेळ काढून या. शक्यतो संध्याकाळी या, कारण तुम्हाला सूर्य मंदिर पण बघता येईल आणि इथे लेझर शो होतो तो पण बघता येईल. सूर्य मंदिर बघून झालेलं आहे. जेवणाला थांबलेलो दुपारी. आता चाललो तर भुवनेश्वरला साईट सीन करायला. तिकडे भुवनेश्वरला आलोत. लिंगेश्वर मंदिराच्या बाहेर आहोत सध्या. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे तुम्ही लॉकरमध्ये जमा करू शकता आणि दर्शन घ्यायला जाऊ शकता.
सध्या आलोत खंडगिरी उदयगिरीला. इथं तिकीट भेटतो. लेडी तुमच्या सोबत कोण लेडीज असेल तर तिला पाठवा, कारण लेडीजला लवकर तिकीट भेटतो, त्यामुळं त्यांना पाठवा, फायदेशीर. हा उदयगिरी आहे आणि खंडगिरी हा आहे, मंदिर आहे तिथे, त्याला वेगळी एंट्री आहे तिथून. छोट्या छोट्या गुहा आहेत तिथे, जर तुम्ही आलात तर वरती बघायला. आता खाली चाललोत, बघून झालंय आमचं. जर तुम्हाला बघायचं असेल तर 25 रुपये तिकीट आहे एकाचं. आता बघूया कुठेतरी रूम बघतो, कारण उद्या सकाळी ट्रेन आहे आमची. तर सध्या भुवनेश्वरला पोहोचलोत आम्ही. रेल्वे स्टेशनच्या समोरच रूम घेतले, कारण उद्या सकाळची ट्रेन आहे आमची. तिकीट अजून कन्फर्म नाही, वेटिंगमध्ये आहेत. बघूया काय होतंय आणि कसं काय आम्ही घरी पोहोचतो ते. सध्या चाललोत आम्ही जेवायला, त्यांना फोन करतो कुठे गेलेत. आमची ट्रेन भुवनेश्वरनं असली आणि रात्री येत असा तर युको बँकच्या बाजूलाच ही टपरी आहे. तिथं पकोडा, चिकन पकोडा, अंडा पकोडा आणि चिकन कटलेट मस्त भेटतो. आम्हीच आता 2 चिकन पकोडा, 2 अंडा प्लेट आणि 2 चिकन कटलेट खाल्लेत. एकदम चांगली होती टेस्ट. आला तर नक्की ट्राय करा. आता थोडासा जेवायला चाललोत आम्ही. सकाळचे 6 वाजलेत. आंघोळ वगैरे करून आता निघालोत. 4 सीटा RAC कन्फर्म झालेत, 2 अजून वेटिंगवर आहेत. समोर स्टेशन आहे इथे. काय ऍडजस्ट करून होतंय का आता. एक वाजलाय. आम्ही आता लोकमान्य स्टेशनवर पोहोचलो आणि इथून आता लोकल ट्रेननी घरी जाऊ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.